नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 15 एरिया या चॅप्टर मधील पुढील मुद्दा एरिया ऑफ फिगर्स हॅव्हिंग इरेग्युलर शेप म्हणजेच अनियमित आकार असलेल्या आकृत्यांचं क्षेत्रफळ या मुद्द्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस 15.5 ला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ इरेग्युलर किंवा एरिया ऑफ फिगर्स हॅव्हिंग इरेग्युलर शेप हा जो मुद्दा आहे या मुद्द्याअंतर्गत आपण प्रॅक्टिस सेट 15.5 ला सुरुवात करताना त्यामधील जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत असताना आपण इरेग्युलर शेप असलेल्या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर्स आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये कन्व्हर्ट करून डिव्हाइड करून मग त्यामध्ये ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला किंवा ट्रॅपिझियमचा एरियाचा फॉर्म्युला किंवा पॅरलोग्राम असेल किंवा रेक्टँगल असेल अशा विविध आकृत्यांच्या रेग्युलर ज्या फिगर्स आहेत त्यांच्या एरियाचे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 5.5 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. लेट्स डू इट. प्रॅक्टिस सेट 15.5 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे किंवा क्वेश्चन आहे, फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स ऑल मेजर्स आर इन मीटर्स. म्हणजे आपल्याला काही प्लॉट या ठिकाणी दाखवलेले आहेत की ज्यांचा शेप हा इरेग्युलर असणार आहे आणि त्यांचे जे मेजरमेंट्स आहेत त्यांचे जे डायमेन्शन्स आहेत ते मीटर्समध्ये असणार आहेत. त्यांचा एरिया आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट प्लॉट ए, दिस इज अ प्लॉट PQRST आणि याच्यामध्ये आपल्याला काही मेजरमेंट्स दाखवलेले आहेत आणि या मेजरमेंटचा उपयोग करून किंवा या मेजरचा उपयोग करून आपल्याला प्लॉट PQRST याचं एरिया जो आहे क्षेत्रफळ जो आहे ते क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विविध व्हर्टायसेस एकमेकांना कनेक्ट करून ही जी फिगर आहे ती फिगर वेगवेगळ्या भागांमध्ये डिव्हाइड केलेली आहे. काही यातील ट्रायंगल्स आहेत तर काही ट्रॅपिझियम आहेत. मग ट्रायंगल किंवा ट्रॅपिझियम यांच्या एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला प्लॉट PQRST याचं क्षेत्रफळ जे आहे एरिया जो आहे तो शोधायचा आहे. यामध्ये पहा, PS हे दोन व्हर्टायसेस एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे PS वर 3 परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत 3 व्हर्टेक्स मधून. QA इज परपेंडिक्युलर टू PS, RC इज अगेन परपेंडिक्युलर टू PS अँड TB इज परपेंडिक्युलर टू अगेन PS. हे 3 रेषाखंड PS या रेषाखंडाला लंब काढलेले आहेत आणि यांची काही मापं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. आता हे सर्व रेषाखंड काढल्यामुळं या ठिकाणी विविध आकृती तयार झालेल्या आहेत. यामध्ये ट्रायंगल PQA हा जो ट्रायंगल आहे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सिमिलरली ट्रायंगल RCS इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल आहे पहा PTS. यामध्ये आपल्याला बेस माहिती आहे. बेस जर समजा आपण PS पकडला तर त्याची हाईट जी आहे ती TB असणार आहे. याचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल. आणि AQRC हा जो क्वाड्रिलॅटरल आहे इट इज अ ट्रॅपिझियम बिकॉज QA इज पॅरलल टू RC. करस्पॉन्डिंग अँगल तेच तो आपण या ठिकाणी हा ट्रॅपिझियम दाखवू शकतो. आपल्याला 4 वेगवेगळ्या भागांचं क्षेत्रफळ काढून त्यांची ॲडिशन करावं लागेल. सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा या ठिकाणी असं म्हणत, एरिया ट्रायंगल PAQ इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या नांदींचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजू आहेत PA आणि दुसरी बाजू आहे QA. यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे. दॅट मीन्स एरिया ट्रायंगल PAQ इज इक्वल टू 1/2 इंटू PA इंटू QA. नाव PA is 30 and QA is 50. Therefore, we get 1/2 into 30 into 50. That means area triangle APQ is equal to, जेव्हा आपण या ठिकाणी 2 न 50 ला डिवाइड करू त्यावेळेस आपल्याला 25 मिळतील किंवा 2 ने आपण 15 ला जरी 30 ला जरी डिवाइड केलं तरी 15 मिळतील. 15 into 50 that means 750 square meter is the area of triangle right angle triangle PAQ. म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे PAQ याचा जो एरिया आहे तो असणार आहे 750 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट आपण या ठिकाणी फिगर घेणार आहोत क्वाड्रिलॅटरल QACR. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे यामध्ये हा ट्रॅपिझियम आहे. हा ट्रॅपिझियम का असणार आहे तर हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि हा जो अँगल या ठिकाणी दिसतोय QAB हाही 90 डिग्रीचा असणार आहे. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत 90 डिग्रीचे असल्यामुळे याचा अर्थ या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आणि या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साईडची एक पेअर ही पॅरलल असल्यामुळे हा क्वाड्रिलॅटरल
ट्रॅपेजियम म्हणजे समलंब चौकोन आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रॅपेजियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट ऑफ द ट्रॅपेजियम. या फॉर्म्युला जर आपण उपयोग केला तर एरिया क्वाड्रिलॅटरल QACR इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स अँड पॅरलल साइड्स आर AQ प्लस CR किंवा RC इंटू हाईट. या दोन पॅरलल लाईन मधली जी परपेंडिक्युलर हाईट आहे इट इज AC, म्हणून या ठिकाणी आपण AC घेतलेलं आहे. आता यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट करूयात. AQ इज इक्वल टू 50, RC इज इक्वल टू 25 and AC is equal to 30 plus 30, that means AB plus BC. 30 plus 30 it is 60. We have written here area quadrilateral QACR is equal to 1/2 into 50 plus 25. 50 is AQ, RC is 25 plus into AC means 30 plus 30. Now add these two numbers, we get 1/2 into addition of these two numbers is 75 and addition of these two numbers is 60. Now divide 60 by 2, we get area quadrilateral QACR is equal to 75 as it is, and division of the, or quotient of these two numbers is 30. Now if we multiply these two numbers, we get area quadrilateral QACR is equal to 2250 square meter. म्हणजे याचा जो एरिया आहे तो एरिया 2250 चौरस मीटर. आता आपण RCS हा जो ट्रायंगल आहे हा सुद्धा एक काटकोन त्रिकोण आहे. याचं क्षेत्रफळ असणार आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार म्हणजे RC गुणिले CS किंवा SC केलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल एरिया ट्रायंगल RCS इज इक्वल टू 1/2 इंटू RC इंटू CS. दॅट मीन्स 1/2 इंटू RC इज 25 and CS is 60. Again divide this 60 by 2, we get 25 into 30, and if we multiply 25 into 30 we get 750 square meter is the area of triangle RCS. म्हणजे त्रिकोण RCS त्याचं क्षेत्रफळ आहे ते असणार आहे 750 चौरस मीटर. आता PTS हा जो ट्रायंगल आहे इथे आपल्याला दोन सेपरेट ट्रायंगल दिसत आहेत, परंतु PTS चा जर आपण बेस PS घेतला तर हाईट आपल्याला माहिती आहे BT, म्हणजे एकाच वेळी आपण याचं क्षेत्रफळ काढू शकतो दोन सेपरेट भाग करण्याऐवजी. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात एरिया ट्रायंगल TPS और PTS काही नाव दिलं तरी एरिया ट्रायंगल TPS is equal to 1/2 into base is PS and into height is BT. Now what is the length of PS? If we want to find the length of PS, we have to add 30 30 30 and 60, that means 150 is the length of the PS. या ठिकाणी आपण ती ऍडिशन करून घेऊयात. एरिया ट्रायंगल TPS is equal to 1/2 into in bracket 30 plus 30 plus 30 plus 60 into height is BT, that is 30. या सगळ्यांची ऍडिशन 150 येणार आहे. 1/2 into 150 into 30, जर आपण 1 ने 150 ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल एरिया ट्रायंगल TPS is equal to 75 into 30 आणि पुन्हा 75 आणि 30 यांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर तो येणार आहे 2250 स्क्वेअर मीटर. म्हणजे आता हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया आहे 750, याचा एरिया आहे ट्रॅपेजियमचा 2250. या छोट्याशा राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे एरिया आहे 750 आणि हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया आहे 2250. आता जर आपल्याला प्लॉट PQRSTचं जर आपल्याला एरिया शोधायचा असेल तर आपल्याला या चारही जो डिव्हिजन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत 3 ट्रायंगल आणि एक ट्रॅपेजियम यांच्या एरियाची आपल्याला सम करावं लागेल. दॅट मीन्स एरिया प्लॉट PQRST इज इक्वल टू एरिया ट्रायंगल PAQ प्लस एरिया क्वाड्रिलॅटरल QACR प्लस एरिया ट्रायंगल RCS प्लस एरिया ट्रायंगल TPS. आता हे सगळे जे आहेत यांचे एरिया जे आहेत आपण यामध्ये घालूयात. एरिया प्लॉट PQRST इज इक्वल टू एरिया ट्रायंगल PAQ इज 750, एरिया क्वाड्रिलॅटरल QACR इज इक्वल टू 2250, एरिया ट्रायंगल RCS इज इक्वल टू 750 and area triangle TPS is equal to 2250. If we add these four numbers, we get area plot PQRST is equal to 6000 square meter. म्हणजे जर आपण या चारही फिगरच्या क्षेत्रफळांची जर बेरीज केली तर ती आपल्याला मिळणार आहे 6000 चौरस मीटर. हा या इरेग्युलर प्लॉटचा एरिया असणार आहे जो आपण राईट अँगल ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आणि ट्रॅपेजियमचा एरियाचा फॉर्म्युला जो आहे तो आणि रेग्युलर जो आपला ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट
या 3 फॉर्म्युलांचा उपयोग करून आपण या ठिकाणी हा जो प्लॉट आहे PQRST याचं क्षेत्रफळ आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. सेम एक्झाम्पल सेकंड आहे, सेकंड प्लॉट. There is a plot A, B, C, D, E. We want to find area of this plot A, B, C, D, E. आणि यामध्ये पहा एकूण 3 भाग या ठिकाणी तयार झालेले आहेत. BE हे 2 व्हर्टायसेस जे आहेत ते एकमेकांना जोडल्यामुळे ट्रायंगल ABE हा तयार झालेला आहे. त्यानंतर ट्रायंगल BCE हा एक ट्रायंगल आपल्याला एक तयार झालेला दिसतोय आणि ट्रायंगल DCE किंवा CDE किंवा काही याला आपण नाव देते, हे 2 ट्रायंगल एकत्र करून हा एक मोठा ट्रायंगल या ठिकाणी तयार होईल. याचा बेस आपल्याला माहिती असेल आणि त्याची हाईट आपल्याला माहिती आहे. आता पहा, सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल ABE याचा एरिया शोधायचा आहे. परंतु हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याची राईट अँगल करणारी एक साईडची लेंथ आपल्याला माहिती आहे, परंतु दुसऱ्या राईट अँगल तयार करणाऱ्या साईडची लेंथ आपल्याला माहित नाही आणि हा त्याचा हायपोटेन्यूज माहिती आहे. मग या ठिकाणी आपल्याला जर राईट अँगल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला AE ची लेंथ माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण ट्रायंगल ABE मध्ये पायथागोरस थिअरमचा उपयोग करून आपण AE शोधणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलंय, इन राईट अँगल ट्रायंगल ABE बाय द पायथागोरस थिअरम we can write a equation BE square is equal to AB square plus AE square. Length of BE is 30 and length of AB is 24. Therefore, replace BE by 30 and AB by 24. We get 30 square is equal to 24 square plus AE square. Now, taking square, we get 900 is equal to 576. 30 चा जो स्क्वेअर आहे तो 900 आणि 24 चा स्क्वेअर हा 576 असणार आहे प्लस AE स्क्वेअर. हा ट्रान्सफर करूयात आपण, तो निगेटिव्ह होईल. 900 minus 576 is equal to AE square. Therefore, AE square is equal to 324. If we take a square root of both sides, we get AE is equal to 18. AE हा आपल्याला 18 मीटर मिळालेला आहे. आता हा जो ट्रायंगल आहे ABE याच्यामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू AB आणि AE असून त्या दोघांची लेंथ आपल्याला माहिती आहे. मग या काटकोन करणाऱ्या किंवा काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. हा एक फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला जर आपण यूज केला तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, एरिया ट्रायंगल ABE is equal to 1/2 into AB into AE. These are the sides forming right angle. Now length of AB is 24 and length of AE is 18. That means 1/2 into 24 into 18. 24 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर 12 येणार. दॅट मीन्स एरिया ट्रायंगल AB is equal to 12 into 18. That means एरिया ट्रायंगल ABE is equal to 216 स्क्वेअर मीटर. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल ABE याचं क्षेत्रफळ आहे 216 चौरस मीटर. आता पहा, BCE हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचं आपल्याला क्षेत्रफळ शोधायचं आहे, एरिया शोधायचा आहे. या ट्रायंगलच्या तीनही साईड आपल्याला माहिती आहे. BE ची लेंथ आहे 30, BC is equal to 26 मीटर अँड CE is equal to 28 मीटर. हे 28 मीटर म्हणजे संपूर्ण CE ची लेंथ आहे. मग या ठिकाणी आपण हेरॉन्स फॉर्म्युला वापरणार आहोत, कारण याचा बेस आणि हाईट आपल्याला माहित नाही. बेस आपल्याला कोणतीही साईड घेता येणे शक्य आहे, मात्र हाईट आपल्याला याची दिलेली नाही. म्हणून आपण याचा एरिया शोधायचा असेल तर हेरॉनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हेरॉन फॉर्म्युला वापरण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्याचा सेमी पेरिमीटर शोधावा लागेल. म्हणून आपण असं म्हणूयात, फॉर ट्रायंगल BCE A is equal to 30, B is equal to 28 and C is equal to 26. म्हणजे ABCच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते तीन साईडच्या लेंथ आपण या ठिकाणी घेतले आहेत. Therefore, semi perimeter S is equal to A plus B plus C divided by 2. Now, S is equal to 30 plus 28 plus 26 divided by 2. That means S is equal to 84 divided by 2. That means S is equal to 42 meter. S is the semi perimeter for triangle BCE. म्हणजे ही अर्ध परिमिती आहे. तीन बाजूंच्या लांबींच्या बेरीजचं निमपट आपण या ठिकाणी घेतले. S is equal to 42 meters. Now, formula for the area of triangle is area triangle BCE is equal to under root S into S minus A into S minus B into S minus C. Replace S by 42, A by 30, B by 28 and C by 26. We get root 42 into 42 minus 30 into 42 minus 28 into 42 minus 26. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कंसामध्ये आपण वजाबाकी करून घेऊयात. We get square root 42 into 12 into 14 into 16 म्हणजे 42 वजा 30 हे 12. 42 minus 28 it is 14 and 42 minus 26 it is 16. आता या ठिकाणी आपण स्प्लिटिंग करूयात.
42 can be written as 14 into 3, 12 as it is, 14 as it is, 16 as it is. आता या ठिकाणी पहा 14 इंटू 14 आपण 14 स्क्वेअर या ठिकाणी घेऊयात आणि हा 12 इंटू 3 36 मिळणार आहे. 36 कॅन बी रिटन ॲज 3 स्क्वेअर 6 स्क्वेअर म्हणजे 14 इंटू 14 14 स्क्वेअर, 12 इंटू 3 36, 36 कॅन बी रिटन ॲज 6 स्क्वेअर अँड 16 कॅन बी रिटन ॲज 4 स्क्वेअर. आता या ठिकाणी स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर अपोजिट ऑपरेशन असल्यामुळे कॅन्सल होतील आणि शिल्लक राहतील 14 इंटू 6 इंटू 4 अँड product of these two numbers is three numbers is 356 square meter. That means area of triangle BCE is equal to 356 square meter. म्हणजे आता पहा ABE हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया आहे 216 स्क्वेअर मीटर. BCE हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया आहे 356 स्क्वेअर मीटर. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला CDE हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया शोधायचा आहे. आता आपल्याला आवश्यक बाबी कोणत्या कोणत्या आहेत पहा, तर हे इक्वेशन आपल्याला लागणार आहे. एरिया ट्रायंगल ABE इज इक्वल टू 216 स्क्वेअर मीटर आणि दुसरं लागणार आहे एरिया ट्रायंगल BCE इज इक्वल टू 356 स्क्वेअर मीटर. मी जागा क्लिअर करण्यासाठी हे दोन इक्वेशन फक्त या ठिकाणी इकडे घेतो, बाकी सगळं इरेज करतो. या ठिकाणी आपल्याला असं लागेल एरिया ट्रायंगल ABE इज इक्वल टू 216 स्क्वेअर मीटर अँड एरिया ट्रायंगल BCE इज इक्वल टू 356 स्क्वेअर मीटर. आता आपण या ट्रायंगल CEDचा एरिया शोधणार आहोत. Area triangle CDE is equal to 1/2 into base is C into height is FD. Now length of CE is 28, that means 1/2 into 28 into height is 16. याने आपण याला डिवाइड करून घेऊया, that means 14 into 16, 28 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 14 आणि दोघांचं प्रोडक्ट आहे एरिया ट्रायंगल CDE is equal to 224 स्क्वेअर मीटर. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 224 चौरस मीटर. आता तीनही जे भाग या आकृतीचे प्लॉटचे झालेले आहेत त्यांचं क्षेत्रफळ आपण काढलेला आहे. हा जो प्लॉट आहे प्लॉट ABCDE याचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला तीनही ट्रायंगलच्या एरियाची सम घ्यावी लागणार आहे. दॅट मीन्स वी हॅव रिटन हियर एरिया प्लॉट ABCDE इज इक्वल टू एरिया ट्रायंगल ABE प्लस एरिया ट्रायंगल BCE प्लस एरिया ट्रायंगल CDE. नाउ रिप्लेस these terms by their areas. That means we get area plot ABCD is equal to 216 plus 356 plus 224. यांचे जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत आणि तिघांची आपण जेव्हा ॲडिशन करू तेव्हा आपल्याला एरिया ऑफ प्लॉट ABCD मिळणार आहे 796 स्क्वेअर मीटर. हा या इरेग्युलर शेप असलेल्या प्लॉट ABCDE चा एरिया असणार आहे. म्हणजे एरिया प्लॉट ABCDE इज इक्वल टू 796 स्क्वेअर मीटर. म्हणजे या प्लॉटचं क्षेत्रफळ आहे 796 चौरस मीटर. यामध्ये आपण हेरॉनचा फॉर्म्युला, त्यानंतर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं फॉर्म्युला किंवा सूत्र आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं मूळ सूत्र जे आहे 1/2 गुणिले पाय गुणिले उंची 1/2 इंटू बेस इंटू हाईट या तीन सूत्रांचा उपयोग करून आपण या प्लॉटचा एरिया शोधलेला आहे. अतिशय सोपं आणि सोपं हे एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले एकत्र वापरतो आहोत आणि शेवटी त्यांची सम घेत आहोत. सिंपल एक टेक्निक या ठिकाणी वापरलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, तो जर चांगला वाटला असेल तर त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.